राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलवली आहे मनसेची बैठक. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर. फलटण नगर परिषद निवडणुकीच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा. भ्रष्टाचारात युतीच्या सर्व नेत्यांना पाठीशी घालणार. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईतूनच हाच संदेश. तर माणिकराव कोकाटेंचं केवळ खातं काढल्याच्या निर्णयावरून अंजली दमानी यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे यांची आज पत्रकार परिषद. सावरी गावात पोलिसांच्या धाडीत सुमारे 145 कोटी रुपयांच्या किमतीचा 45 किलो ड्रग्ज साठा जप्त. पंढरपुरात मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची आज प्रचार सभा. मंगळवेढ्यातील उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी जाहीर सभा. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत घोषणा करावी. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागणीचं पत्र. शिवसेनेतील नाराज माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना मुख्य समन्वय समितीमध्ये स्थान. एमआयएमचं पतंग चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून नवा वाद. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. मंत्री माणिकराव कोकाटेंकडून क्रीडा खातं काढलं. सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना भूल. कोकाटेंकडील क्रीडा खातं आता अजित पवारांकडे. कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार. कालच्या सुनावणीत कोकाटेंना दिलासा नाही. नाशिक पोलिसांना कोकाटेंची अटक वॉरंटची प्रत मिळाली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वापसी होणार का? सवाल उपस्थित. धनंजय मुंडेंनी दिल्लीत जात घेतली अमित शहांची भेट. धनंजय मुंडे 100% मंत्रिमंडळात सामील होणार. लोकशाही मराठीशी बोलताना करुणा मुंडेंचा दावा. उद्धव ठाकरे कर्तृत्वाने एकनाथ शिंदेंची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना प्रवक्ते अॅडव्होकेट योगेश केदार यांचं वक्तव्य. भिवंडीत काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही. काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचं वक्तव्य. अहिल्यानगर मनपाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग. मनपा निवडणुकीसाठी महायुती मैदानात उतरणार. दुसऱ्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल. मंत्री शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा. अंधारेंनी एकनाथ शिंदेंच्या बंधूंवर केले होते आरोप. नवी मुंबईत 45,588 दुबार मतदार. महापालिका आयुक्तांची जाहीर कबुली. यंदा हाऊसिंग सोसायटी मतदान केंद्र बंद. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाला एकत्र. प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरे यांच्यात हस्तांदोलन. पवारांची राष्ट्रवादी ही मनसे आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची तयारीत असून काँग्रेसनेही सोबत यावं असा पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. सांगली महापालिकेतील माजी महापौरांसह 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर. खासदार विशाल पाटील करणार मनधरणी. पुणे जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानींवर आणखी एक आरोप. तेजवानींकडून वक्फ बोर्डाची जमीन हडपण्याचा प्रयत्न. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा धक्कादायक आरोप. लातूरमध्ये काँग्रेस पक्षाला गळती. काँग्रेसच्या नगरविकासांच्या कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवारांचा शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का. पिंपरी चिंचवडमधील शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. काँग्रेस पक्षात कोणाचं ऐकत नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था फार खराब. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाण पाकिस्तानने सुपारी दिल्यासारखं वागतात. भाजपा आमदार चित्रा वाघ यांचा चव्हाणांवर हल्लाबोल. शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढणार. मुंबईतील स्थानिक नेते युती करण्यासाठी अनुकूल सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. बहुजन विकास आघाडीचा घेणार मवियाची मदत. भाजपला रोखण्यासाठी घेणार मवियाची मदत. वसई विरार महानगरपालिकेसाठी सत्ता राखण्यासाठी खेळी. जितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे शरद पवारांशी बोलणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुंबई महापालिका सज्ज. मतदान जनजागृतीसाठी समिती गठीत. समिती पथनाट्य. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद आणि विविध योजना राबवण्याची शक्यता. पालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांची रणनीती. उमेदवारांना बी फॉर्म शेवटच्या दिवशी देण्याची पक्षाची रणनीती. बारामती आज प्रचार सभाचा धडाका. तर राष्ट्रवादीसाठी अजित पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा. नागपुरात महायुतीत जागा वाटपाबाबत संभ्रम कायम. राष्ट्रवादीला 15% जागा द्याव्यात अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू. राष्ट्रवादीचा मित्रपक्षांना स्पष्ट इशारा. सांगली मिरज आणि कुपवाडा पालिकेतील योग्य वाटा द्या नाहीतर स्वबळावर लढणार. मंत्री शंभूराज देसाईंचा सांगलीत इशारा. वसई विरारमध्ये शिवसेना भाजपची युती. दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर घोषणा. 2 दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय. आमदार राजन नाईक यांची माहिती.
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून महायुतीला 20 जागेचा प्रस्ताव, बहुमताने अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसू आणि रवी राणांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेची बैठक पार पडली. मनसेचे इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित होते. सोलापूर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर प्रशासन लागले कामाला, तर शहरातील सर्व पक्ष नेत्यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत 2,99,000 मतदार बजावणार. मतदानाचा हक्क आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिली. निवडणुकीच्या तयारीची माहिती. एमआयएम पक्षाच्या चिन्हाला गोठवण्यात यावं, चिन्हावर बंदी आणावी. भाजपा आमदार संजय केणेकर यांची मागणी. बंडखोरी टाळण्यासाठी पुणे भाजपचा प्लॅन. पुण्यात उमेदवारांची यादी उशिरा घोषित करणार. इच्छुकांची बंडखोरी थांबवण्यासाठी भाजप घेणार खबरदारी. जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून बैठका फिसकटले, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक फिसकटली आहे. अमरावतीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचे 122 अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबकी बार 75 पारचा नारा देण्यात आलाय. शिवाजी पार्कवरील प्रचारासाठी 4 पक्षांकडून अर्ज. ठाकरेंची शिवसेना, मनसेकडून सांगता सभेसाठी अर्ज, तर संयुक्त सभेसाठी भाजप शिवसेनेचा अर्ज. सांगली महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. महापालिका क्षेत्रात 4,54,430 मतदारांची नोंद. 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मैदानात उतरणार. युतीची अधिकृत घोषणा. उमेदवारांची यादी आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान. याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी. मराठी अभ्यास केंद्र आज बीएमसी मुख्यालयावर मोर्चा करणार. आंदोलनाला परवानगी नसताना आंदोलक भूमिकेवर ठाम. राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उद्यापासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची घोषणा. गौण खनिज प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने अधिकारी आक्रमक. नवी मुंबई सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा. लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड केली जात असल्याचा प्रकार. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲप आणि संकेतस्थळावर अधिकृत आकडेवारी उपलब्ध. SMS इनो क्लीन कंपनीमुळे मानखुर्द शिवाजीनगर परिसरात वायू प्रदूषणामुळे स्थानिक डॉक्टर, नागरिक आक्रमक. यवतमाळमध्ये पाणी फिल्टरवरील मोटारसह साहित्याची चोरीमुळे किन्ही गावाचा पाणीपुरवठा बंद. कोल्हापूरच्या देवठाणेत खाणीतून गुळ दूर वाफांचं सर्जंत. अनपेक्षित क्रियेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी कुतूहल निर्माण. वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बसची तपासणी. नियमात नसणाऱ्या 7 स्कूल बसेसवर ठोठावला 1,244,044 रुपयांचा दंड. गडचिरोली जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण अवस्थेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना जीव मुठीत घेऊन बसावं लागतंय. प्रणय खुणे यांची लक्षवेधीतून इमारत पुनर्बांधणी करण्याची मागणी. बीडच्या माजलगावात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा. तर रॅलीत मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष सहभागी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण. शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. सिंधुदुर्गात धरणे आंदोलन करत नागरिकांची मागणी आहे. सोलापुरातील डोणगावच्या श्री रेणुका यल्लम्मा देवीचा यात्रोत्सव. श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात. पंढरपुरात कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात. कासेगावच्या यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक दाखल. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रा पुढे ढकलण्याची मागणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना पत्रातून मागणी. ओबीसी प्रशिक्षणार्थींच्या जागांमध्ये कपात. बार्टीचे 400 विद्यार्थी यूपीएससी प्रशिक्षण घेऊन शिकणार, तर महाज्योतीचे 100 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार. नवी मुंबईतील शिरवणे विद्यालयात आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एक्सप्लोरर्स अत्याधुनिक आर्टिफिशियल लॅबचं उद्घाटन. अहिल्यानगरच्या मढीतील अतिक्रमण आणि तिसगावातील कत्तलखाने उद्ध्वस्त करावे. अन्यथा बुलडोझर हाणून पाडू. कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकडे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय. दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला सुरुवात. यात्रेसाठी एसटी महामंडळाचा जादा बसेसचं नियोजन. नांदेडमधून 160 जादा बसेस धावणार. वर्ध्याच्या प्रशासकीय सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना सुमित वानखेडेंचं मार्गदर्शन. नव्याने नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्रामविकास आणि लोकसहभागाचा मंत्र दिलाय.
कल्याणमध्ये शहार रोडवर 4 चाकीची 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक. अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी. मद्यधुंद कार चालकाला नागरिकांनी चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत. वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. बंडू अंदेकरांच्या वकिलावर गुन्हा दाखल. अंदेकरांच्या घरी छापेमारीवेळी पोलिसांनी घातली होती हुज्जत. सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल. एक महत्त्वाची बातमी समोर येते. भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का आहे. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये आता ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आमदार प्रज्ञा सातव कालपासून आता नॉट रिचेबल आहेत. ही एक श्रीवर्धनमध्ये हिट अँड रन. भरधाव गाडीची 2 दुचाकींना धडक. अपघातात 1 जण ठार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन फेटाळलाय. वाल्मिक कराडला आता दिलासा नाहीच. पुणे पोलिसांना मोठा झटका. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विठ्ठल शेलारला सोडून देण्याचे आदेश. धुळ्यातील ठेकवाडा कामखेड रस्त्यावर कार जळून खाक. मानवी कवठी आढळल्याने खळबळ. तर नातेवाईकांकडून चंद्रकांत धनगर यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर एसटी बसला आग. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याची माहिती. चांदीच्या दरात उच्चांकी वाढ. चांदीच्या दरात 8,775 रुपयांची वाढ होऊन 1 किलो चांदीचा दर 2 लाखांच्या वर पोहोचलाय. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलक भागात आढळले स्त्री जातीचे अर्भक. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे अर्भक मृतावस्थेत आढळून आलंय. गडचिरोलीत मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक. घटनेत मोठं नुकसान. पुण्यातील वारजे भागात ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात. अपघातात काही जण जखमी. परिसरात मोठी वाहतूक कोंडी. बीडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. आर्थिक विवंचनेत मृत पावलेल्या पाणीपुरवठा कंत्राटदारांना जिल्हा परिषद परिसरात श्रद्धांजली. शासनाकडून देयक रखडल्याने नागपूर सांगलीतील कंत्राटदारांची आत्महत्या. देयके तातडीने द्याव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची हत्या. 11 जणांच्या टोळक्याचा 4 जणांवर शस्त्रहल्ला. 3 जण गंभीर जखमी. सांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नराधमांनी पीडितेचे कपडे घेऊन पलायन केल्याने पीडितेची विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत पायपीट. तुळजापुरात 2 गटात राडा प्रकरण. 8 आरोपींसह 3 जणांवर गुन्हा दाखल. रस्त्याच्या कामावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता. पुण्यातील सराफ दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक. प्रकरणातील 4 आरोपींना यापूर्वीच केली होती अटक. भिवंडी शहरातील ज्वेलर्सच्या दुकानात 2,50,000 रुपयांचा सोन्याचा हार चोरी. तर चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.